गुरुपौर्णिमा निमित्त जो आज कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय हे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय सर्व व्यासपीठ आणि सर्व माझे गुरुजन वर्ग असतील, लहान असतील, मोठे असतील, सर्व माझे गुरुच आहेत. कारण काय तर प्रत्येक वेळेस मला काही शिकायची इच्छा असेल, ते लहानाला माहीत असेल किंवा मोठ्याला माहीत असेल ते मी शिकतो. म्हणजे थोडक्यात मी गुरुंकडून शिकतो. माझ्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या गुरुंनी मला घडवलं त्या सर्व गुरूंना मी अभिवादन करतो, नमन करतो. आणि मला असं सांगा वाटते की आधीच्या काळामध्ये हा प्रथा आहे किंवा भारतीय प्रथा आहे म्हणून आपण पुढे चालत आलोय. पण आधीच्या काळामध्ये कसं होतं की शिक्षक जर त्या रस्त्याने जात होता ना सर, तर त्या रस्त्याने मुलं जायचे नाहीत, शिक्षक आहेत. पण आजच्या काळामध्ये शिक्षक जरी जात असेल तरी विद्यार्थी त्याच्या समोरून जातो. म्हणजे काही कुठल्याही कंडिशनमध्ये तो त्याला भेट नाही असं थोडक्यात आहे. म्हणजे कुठं नेमकं तो शिष्य आणि गुरुचं नातं असतं की कसं तो वागला पाहिजे शिक्षकासोबत किंवा कसं राहायला पाहिजे किंवा कशा पद्धतीनं त्याचा आदर सन्मान केला पाहिजे. हे तुम्ही फक्त पुढे स्टुडंट बसलात किंवा शिक्षण शिकवत असाल इतका पुरता नसून तो तुमचा सन्मान करणं किंवा शिक्षकाला कसं बोलणं कसं वागणं हे सुद्धा तो तितकाच महत्त्वाचा असतो. सोबतच सगळ्यांना माहिती आहे की आपले आई वडील हे आपले पहिले गुरु आहेत. पण कदाचित मला वाटते 90% विद्यार्थ्यांनी कालच्या दिवशी आई वडिलांच्या पाया पडलेले नाही. हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य बरोबर. कारण काय आपण त्या गुरुचा सन्मान ठेवत नाही किंवा त्या गुरुचा आदर करत नाही तर ह्या गुरुचं तर काय करणार होता. म्हणून सगळ्यात आधी ज्यांनी आपल्याला लहानपणापासून मोठं केलं, ज्याने आपल्याला वाढवलं, ज्याने प्रत्येक वेळेस आपल्याला जगायचं कसं तो शिकवलं त्या गुरुचा सन्मान करा आणि त्यानंतरच तुम्हाला कळेल की पुढला आपला शिक्षक किंवा आपला गुरु कसा असतो. त्यामुळं की जसं तुम्हाला माहिती आहे की आपण GPS थ्रू जातो कुठंतरी, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम होतो आपण त्याला, तर तो ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम दाखवणारा गुरु हे तुम्हाला प्रत्येक रस्त्यामध्ये पेट्रोल पंप असेल किंवा काही थिंग्स येत असतील त्या सगळ्या थिंग्स तुम्हाला सांगत चालतो आणि तुम्हाला एकदम व्यवस्थित मार्गावर घेऊन जात असतो. त्याचा सन्मान करणं हे तुमचं कर्तव्यच आहे आणि तो करायलाच पाहिजे. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा एक गुरु तो तुम्ही निवडा. आज तुम्ही निवडला नसाल पण निवडा की जेणेकरून आपलं तो भविष्य घडवेल. जो आपला मित्र असेल, बहीण असेल किंवा कुठला शिक्षक असेल, काही असेल बरं, तर त्या गुरुचं तुम्ही जर मार्गदर्शन घेतलं तर डेफिनेटली तुम्ही एका चांगल्या स्टेजवर येऊन पोहोचताल. एवढंच मला बोलायचं आहे. आणि हा कार्यक्रम ज्याने ऑर्गनाईज केला आहे, कराड सर असतील किंवा सेकंड इयरचे सर्व विद्यार्थी असतील, त्याने खूप सुंदर पद्धतीनं हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. परत आयुष्यामध्ये दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की जे आपण स्वतःला शिकतो. एक म्हणजे आपली रिकामी खिशा आणि दुसरी म्हणजे अपयश. हे दोन गोष्टी जे स्वतःला शिकवतात, जे स्वतःला गुरु बनवतात, हे गुरु बनवणं खूप महत्त्वाचं आहे. सोबतच एवढंच बोलतो मी. आणि हा कार्यक्रम जो जे विद्यार्थी इन्व्हिटेशन दिलं ते सर्व गुरुजन वर्ग इथे आला, वेळ काढून. बेताळेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक जे एनर्जेटिक मॅम ज्यांनी इथं उपस्थित राहिले त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. आणि परत एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम संपला असेल.